मित्रांनो गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आता ऑलमोस्ट वाजलेत 5 सकाळचे. आपली बाईक रेडी. आता आम्ही चाललो बाईक राईड आणि कॅम्पिंग आणि मेन म्हणजे फिशिंगला. आता माझ्या जोडीला तो मानस आपला आणि रितेश पाटील आणि अलंकार म्हात्रे आणि रितेशचा एक मित्र आहे. आम्ही 5 जण चाललो बाईक राईड आणि फिशिंगला. स्वतः रेडी वगैरे झालेलं आहे पूर्ण. कॉफी पितो मस्त निघतो थोड्याच वेळात. सो भेटूयात आपण एक बाईकवर. सो चला मित्रांनो, फायनली आता निघायचा टाईम आमचा झालेला आहे. आपला साहेब रेनकोट काय आहे तुझे ठेवले? अरे तुला होणार नाही बरं बघ. आता हे ऑफिस चालते पहिला. चला आता रेनकोट बघतो तर ऑफिस आहे का नाही. आता आपण निघलोच. चल मानस भाई चला. हे आपली लाईट आणि अजून एक लोटा बघा. चला गणपती बाप्पा. चला आता आरामात निघू आपण. मानस भाई आपल्या मागे बसलेला आहे आणि आपला रितेश पार्टनर तुम्हाला माहिती आहे कुठे वाट बघतो, तो कलव्याला आहे. सो जय गणेश्वर भगवान की जय. आता आपल्या लॉगला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे आणि आपण आस्ते आस्ते जाऊया. कालो आहे हा ना. रातचे 3:30लाच कवरा पाणी पडतो तर. चला पहिला आपण जाऊ साहेबच्या ऑफिसला. आणि उजेर बघा ना आपल्या लाईटीचा. हे आपल्या गॅरेजवर लावले ग. रितेशचा फोन आलेला आता. यो बघा यो रितेशचा फोन आले. चला आता निघतो फटाफट. उचलत नाही फोन मी. चला मित्रांनो पोचलो कलव्याला आपण. आता इथून लेफ्ट मारू. आपला पार्टनर इथे थांबलेला असेल. सो साहेब पण तिथे थांबला. याला बिजा नाश्ता करायचा असेल मला असं वाटते. हो रितेश पाटील नाही तो. अरे तू कसं याच्या बस ना तू. चला दोघं निखिल भाई नाही मग त्याला तेवढं ओझं होतं खोललं ना आपण बसून देईन त्याला. हा बस इथं उलट कम्फर्टेबल. चला मित्रांनो आता रितेश पाटील पण ते बाईक चालवतो आणि निखिल पाटील आलेले आमच्या सोबत आज. हां चला आता निघू आपण न टाईम घालवता. भाई कसा आहे भाई? मजेत एकदम. कर रेनकोट घालायचा ना पाणीला मग. पॅन्ट घालायची ना पहिले. चला आता निघूया आपण. अयो पण चल पुरं तिकडं होतं ना एक काय तरी. भूक लागतीच कशी साहेब तुला. तर रितेश पाटील चला गाईज निघलोय आम्ही आता. 6 वाजले ऑलमोस्ट. सो चला परत एकदा बोला गणपती बाप्पा. चलो तर आपण जाऊ पनवेल रोडवरून. तुम्हाला तर माहीतच आहे. तर हा व्लॉग आपण जरा एक्स्ट्रीम लेवलचा बनवूया. कॅम्पिंगला गेल्यावर अँगलर्स आहेत आमच्यासोबत. निखिल पाटील, रितेश पाटील आणि आमचा टॉपचा अँगलर म्हणजे अलंकार म्हात्रे. तुम्हाला माहितीच आहे. त्याला सगळे रायडर लोकांचा स्टॉप आहे. आणि आता आपण अशा प्रकारे पनवेलच्या फाट्यावर पोचलो. आता इथून सर्कलवरून राईट मारायचं आपल्याला. सरळ जायचा पुन्हा लेफ्ट मारायचा. उरण फाट्यावरून JNPT रोड तिथून लेफ्ट मारायचा. अलिबाग रोड पकडून जायचं आपल्याला डायरेक्ट. चला आता निघला ऑलमोस्ट सिग्नल. चला चला मित्रांनो तो तिकडून गेला येडा. जामदे सर पनवेलमधल्या घुसल तो. आपण लेफ्ट मारू पुरून आहे. इथून गोवा मार्गे जायचं आपल्याला. राईट साईडला गेला पनवेल आणि लेफ्ट साईडला अलिबाग गोवा हायवे. सो तिथून आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे.
तर गोवा झाले गोवा गोव्याला गोव्यान भिजेल तो गल टाकाला मी तो लॉक टेकला नाही बिकॉज जरा रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम झाला आवाजाचा. इथं थांबले दोघं पण. व्हॉट हॅपन ब्रो. बघू चल ना पुरं त्या आपण करतो तया इथल्या भारी येऊ द्या ना. चला गाईच आता आपण इथे पहिला नाश्ता करूया. साई गणेशमध्ये जाऊ नाश्ता करू मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आपल्या. सो चला नसेल गेलं. हो चला गाईज आता नाश्ता वगैरे झालेला आहे. आता मी निघतो तर डायरेक्ट आता मुरुडच्या मार्केटमध्ये जावं आम्हाला. मावरा जेवायला रातची सोय हा साहेब. तंदूर रोटी पाहू शकता पुढे आहेत ते आपल्या. कलारा थांबला. चला आता आस्ते आस्ते जाऊ. पुढं आलो आणि पावसाला ढगाल इकडं पुढं पाणी पडते. तुम्हाला ते नसेल दिसत त्या साईडला पाऊस आहे तो तिकडे पाणी पडते जाम. आता ते पार्टनर माझे मागे आहेत येतील ते पण असते आणि आता थोड्याच वेळात आपण पोचू. कितीतरी ऑलमोस्ट 20-25च्या आसपासच काहीतरी बाकी असेल आता मुरुड. घेऊ आपलं आपण सामान आणि पटकन निघू. काय घ्यायचं आहे ते फटाफट. हो पण पिले तशी की नाही वाकरा तिकरा धावते कुत्रा. रोड जाम भारी आहे रोड. असे रोडवर बाईक चालवलं मजा येते. हायवेपासून एक रोड चांगले. तेव्हा कसं वाघ कसं झोपल्यांमधीन शहर का काही ठिकाणं नाही होता तशी उगात आहे त्यांची. पुरं तिकडे सीन बघा कवर भारी आहे. हात चोरला की व्ह्यू होते. व्ह्यू बघ कसं मागे वेट आहे म्हणून तसा होते त्या. नॉट अ स्टेअरिंग वगैरे प्रॉब्लेम. बघा तुम्ही आता व्ह्यू तो बघा कसा डोंगराचा व्ह्यू. आता पाणी गेलेलं आहे आणि वातावरण एकदम थंडावा झाले मस्त. जसा माने रेनकोट घेतला 2 मिनिटांनी पाणी गायब. मान्या आपला दलिद्रा मस्त पाणी येईल तो बी जेला. तर काय तंदूर रोटी. पहिले जाऊ आपण मुरुडला. तर हा जातो मुरुडला रोड आणि मागे हा दऱ्याचा ब्रिज पालटून जातो डायरेक्ट आपला आदगावला. सो आता आपण लागलो आहे. आता मेन रोड हायवे आहे असा हो. तर इथून अजून 25 किलोमीटर. काही समजा ना मॅप खोटा बोलते का यांच्या प्लेट्स खोट्या बोलतात. त्या प्लेट्स बोलले 25 किलोमीटर. सो ते अंदाजे आपण जाऊ. 40 किलोमीटरचा 40 मिनटाचा रोड आहे तो. चला पोचून बघू कसं काय घ्यायचं आपल्याला काय नाही. मच्छी वगैरे घ्यायची. ह्या रोडने नाही येऊ आपण पुन्हा तिकडून जाऊ त्या साईडने. त्या साईडने पण एक रोड आहे तिकडे यायची काही गरज नाही. बघूया तर तिकडे गेल्यावर 2-3 मच्छी आयटम घेऊ आपण मस्तपैकी. एकतर बोंबील जेवायचं. बोंबील जाम टाईम झाला ताजं बोंबील खाल्लं नाही. त्या दिवशी आणलेलं घरान. त्याला आता पोचलो मार्केटमध्ये. बघताव का पीस घ्यावायची ती. जर पार्टनर येतात तोपर्यंत आम्ही बघताव काय कसं काय घ्यायचं त्या. पटकन घेऊ ना निघू थोडाफार काहीतरी. बोंबील टन ताजं ते पण आलेत समोरचे. हे दोघं भिजा ताजं. बोलार घेतले फक्त 100 रुपयाने. काकू आम्हाला मस्त 100 रुपयाने दिली. बोंबील घेतले आणि कोलबी घेतले. क्या रे बोंबील आपल्याला द्या. हे बोंबील कोलबी काय रे द्या. जी 13 नंबरची चप्पल घेतली. चप्पल मासा काम 25 आमचं. तर उद्या जाताना आणते हो साहेब मावराने.
चला आता पोचलो बघा आपण आपल्या जेट्टीजवळ. आता बोट चालू आहे बंद आहे काय त्या निरीक्षण करायला लागेल पहिला. ताल्याजवळ चालू असेलच मला तर वाटते. चालू चालू. पहिले तिकीट काढू 3 गाड्या 5 मेंबर्स. चला चालू आहे. चला या तर तिकीट काढतो रितेश पाटील मग जाऊ आपण. आलो आम्ही आता जेट्टीन. आमच्या बाईक पार्क केल्या इकडं 3 नाही इकडे सगळे काम म्हटले आता जाम गरम होते. फटाफट पोचू मला वाटे नाही रातची झोपवल आमच्या ते 25 आपण. चला आता बोट चालू होल. टायटॅनिक नको बनू म्हणजे ओला. फटाफट आता चालू होईल की जाऊ आम्ही. अशा प्रकारे बोट निघलेली आहे तुम्ही बघू शकता नाही रे. त्या वातावरण बघा कसा ढगाळ वातावरण. पाणी येईल तर बरा. पब्लिक पण आहे. मानस भाई का निघलो आम्ही. हे टाक 5 वागे डायरेक्ट हनुमानगिरी टाक. चला इथे आपली बाईक बघ ना हेल्मेट. चला जाऊ त्या साईडला तर तिथे जायचं आहे. तिथे दिघी म्हणून ठिकाण तिथं. दिघीवरून डायरेक्ट हातगावला. हातगावला एक काकीचा घर. तिथं आपलं सगळं सामान वगैरे ठेवायचा हेल्मेट वगैरे. मग तिच्यावरून जरा दुकानात सामान घेतले ती खुश होते नाही द्या. मग पुढचा प्रवास. चला आता भेटू आपण त्या साईडला बाईकवर. डायरेक्ट हातगावला नॉन स्टॉप. चलो लेट्स गो. निघलो एकदाचा बाहेर. 11:21 झालेले आहेत. मित्रांनो पोचलो फायनली हातगावला आपण. बाबा भरली सगळं रे. जावाचा कसा सगळा भरली. फायनली पोचलो हातगावला. हातगाव चला फायनली हातगावला पोचलो आपण. तर आणि आपला पहिला पार्ट इथंच आपण एंड करू बाईक लॉग. आणि आता दुसऱ्या पार्टला आपण सुरुवात करू थोड्याच वेळात. चला तर सगळ्यांना येम दे. सो थोड्याच वेळात आपण दुसऱ्या पार्टला आपण सुरुवात करूया.